अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जय शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिका प्रती, जय रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्याशी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव भाऊ. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझे एक बांधावा पूर्ण, शिव स्वरूप म्हणवणी. त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका बोहते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख, अष्टमुख चतुर्दशमुख. लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन. तरी केले जाणजे शिवाचरण, रुद्राक्ष महिमा परम पावन. इतिहास ऐकाये विषयी, काश्मीर देशीचा अनुरूप पावन. नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान. परम चतुर पंडित, प्रजा दायाद भूसुर. धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाच न घेण्या करी साचार. अमात्य थोर तोची पये, सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी. पूर्वदत्ते असे लाधिजे कामिनी. सूत सौभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षीपी उदार पूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रशन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होणी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती, मागोती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागोती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आत्ता. तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराशर. सवे वेष्टित ऋषीचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळज्ञानी पृथ्वीसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस शस्त्र जेने केले. जैवी मनुष्य वागती अपार, तेशेच पूर्वी होते रजनीचर. ते पित्र कैवारे समग्र, जाळिले सत्र करोनिया. जन्मे जय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहाविले. पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वांचले रावणादिक. विरंची सदटावणी क्षण मात्रे, पृथ्वीसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पित्र कैवारे परा
पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आत्ता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातो होय शुकयोगेंद्र तो भद्रशनाचा कुळगुरु निर्धार घराला जानोनी राव प्रधान सामुरे धाविती साष्टांग नमोनी घराची आणती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव बिनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदीन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणु मात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणु मात्र गजबाजी आणि समग्र आरूढावे आवडेना हे पुढे कसे राज्य करीती हे आम्हासी गोड पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसी तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होणी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्न पर्यंक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्या जिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुअस दास दासिया पार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सौभाग्ये ती घरा वेश्या सुनिपतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्यलक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याचक मणी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवीत कोटी लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळिले प्रीती करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवतीच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पाहवया लागोण सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखुणे ते आवला तन्मय झाली ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी
पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेचे त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेऊनी आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेवले नृत्यागारी नेऊनी मग धोगे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून शाळेस लागणी जन धावो लागले चौकडोनी एकची हाक जाहली 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाशे त्यांचे काढून कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळवण वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्यालिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध जाहले सौदागर बोले वचन नेमाची आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या आती लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणवणी ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून ओढी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तेसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता ते माथा जठाचा भार तृत्रे नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तेचे शिरी निळकंठ खट्वांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला नेसलासी व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वर कुंदक झैलित तेवी 10 भुजा पसरोणी अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी वैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बसत दिव्य रूप पावणी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैंची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथेची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वणे अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलंगारे भक्ता कारणे निर्मिली जेथे वसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पातली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निश्चेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारून भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावितील बहुतांस उद्धरतील तुम्हा ते अमात्यासहित भद्रशन गुरुशी घाली लोटांगण म्हणे
कौतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार नवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषावून विशेष कठीण थे गोष्टी भद्रशन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावली या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमत्यासीत त्या स्थानी दुःखाग्नीत गेली आहळोनी अंतःपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणी हाकार वक्षस्थळ पिटी रूपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नुप्रचेष्टा न सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया ते ध्वनी माया सत्य तेथुनी झाले महत्वत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोनिया संत्वांशे निर्मिलापित वसन रजांशे सृष्टिकृता द्रुहीन तमाशी रुद्र परिपूर्ण सर्व स्थित्यंत करिविता विधी समणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुण 4 वेद उपदेशिले 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी या सेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणोनी श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासून भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी आणणे नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवाचरण याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून येम किंकर रीते हिंडो लागले मग येमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तेने कुत्रकवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन येम पुरीस महानरकी पडले सदा येम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसी म्हणते जे त्या लागुण आणुनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभपाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रशे नावधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दोरी होय साच अथवा शर्त घट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदकाभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्यदा सहस्रावर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्तदीन राये धरिले दृढ चरण सद्गद होणी बोलत सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी तरी त्वाचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण न्यास ध्यानयुक्त पढून
गुरुपासून जय आले परदाराणी परधन ज्यास वमना म्हणून नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती जय शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवण देती मित्र रथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणूनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपीता घेऊन सहस्त्र घट मांडोणी अभिमंत्रोणी स्थापिले स्वरधुनीचे सलिल भरले पूर्ण त्या ताम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शस्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यानी आला चंडास मृत्यू समयेता धरणीस बाळ मूर्छित पडिला एक मुहूर्त निचेष्टित चलन वरण राहिले समस्त परम घाबला नृपनाथ गुरु देतनाभिकारा रुद्रोदक शुंपण सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी सेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खंदिरागारा सारिखे तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावणी आले तत्वता पंचवदन दशमूर्त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते जय जैसे गबसती दिंगत तम संवारती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दश हस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडण गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रशन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तय वेळे देव सुमणे वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवली लागाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन मायेन भोदरी असो भद्रशणी आवरी विधियुक्त होम करीतसे षड्रशान्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजंद्रे म्हणे आवडे तितके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरी हेची ऐकली मात धनभार झाला भौत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देते मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे आसुता ऐसा ते आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवणी की काशी क्षेत्रावरी स्वरध्वनी की शोतत्पले मृडानी रमण लिंगारची जे की निर्देवास सापडे चिंतामणी क्षुदिता पुढे शिराब्धी धावणी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतनपादी कया धूरदैरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जय का सर्वाते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतला मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नैनी दंडे ताडिल शक्राधिका तो नारद देखुनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्ह पत्याहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रशेन धावणी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारी पूजिला नारद मुनी राव उभा टाके कर जोडोनी म्हणे स्वामी अत्यंद्रिय असता तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांगा पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसूत ऐका ते तो कोणाच्या आज्ञे करून आणीत होता सभद्र
भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्याचे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघनी तत्वता कैसा आणित होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निर्सोनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी भाऊ मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाध वहिमण गजामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणि सहस्त्र रुद्र करोणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शूरोपयाच देही तो येथेची झाला मुक्त त्यांच्या तीर्थे तरती भूत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रशनाख्यान जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती त्यासी काळ बाधे अंती वंदोणी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभ्यक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास भूत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवणी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते त्याज्यावे जीवे भावे जेवी सुजळींस ग्रह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीलामृत हे न जरी घडे त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्यांचे घरी आणो देन ब्रह्मानंद प्रकटेल अपरणारद अब्जी मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जनाखंड एकादश अध्याय गोढा श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु नमः पार्वतीपते हर हर महादेव हरये नमः हरये नमः हरये नमः ओम शांती शांती शांती।